हे पहा, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यातील रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, हे आपल्यासमोर एक रासायनिक समीकरण आहे NaOH प्लस H2SO4 आणि त्याच्यातून आपल्याला उत्पादित मिळालेले आहेत Na2SO4 प्लस H2O. आता इथे जर आपण विचार केला तर एक सारणी आपण पाहूयात. मूलद्रव्य कोणकोणती आहेत? सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, सल्फर आहे. ही 4 मूलद्रव्ये लिहिली. आता या 4ही मूलद्रव्यांचा जर विचार केला तर डाव्या बाजूला प्रत्येक मूलद्रव्यामध्ये असणाऱ्या अणूंची संख्या आणि उजव्या बाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या जर पाहिली तर डाव्या बाजूला सोडियमचा 1 आहे, बरोबर. ऑक्सिजनचा किती आहे बाबा? हा 1 आणि 4 5 आहेत. हायड्रोजनचा हा 1 आणि हे 2 3 आहेत. सल्फरचा 1च आहे. त्याचप्रमाणे उजव्या बाजूला पाहिलं, सोडियम 2 आहेत, ओके. ऑक्सिजन किती? हे 4 आणि हा 1 5 आहेत. आणि हायड्रोजनचा जर विचार केला तर हे 2च आहेत आणि सल्फर किती? 1च आहे, ओके. आता दोन्हीकडं अणूंची संख्या प्रत्येक मूलद्रव्यामध्ये सारखी दिसत नाही आहे. फक्त ऑक्सिजन आणि सल्फरची सारखी दिसते, बाकी कोणाची सारखी दिसत नाही आहे. तर आपल्याला दोन्ही बाजूंना अणूंची संख्या सारखी असेल तरच ते समीकरण संतुलित आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु हे समीकरण संतुलित नाही आहे, तर आता याला संतुलित करायचं आहे. मग आपण सोडियमचा विचार केला तर सोडियमचा इथे 1 आहे आणि इथे 2 आहेत, ओके. मग इथं 1च्या ऐवजी 2 येण्यासाठी सोडियमला कितीने गुणावं लागेल? 2ने गुणावं लागेल. मग आपण काय करू, इथे सोडियमला 1ला 2ने गुणायचं, म्हणजे इथे सोडियमला कितीने गुणू आपण? 2ने गुणूयात, ओके. सोडियमला 2ने गुणल्यानंतर आपल्याला जे समीकरण मिळेल ते अशा प्रकारे आहे. 2 NaOH प्लस H2SO4. बाकी हे जसंच्या तसं, हे जसंच्या तसं, कुठेच चेंजेस नाही केला. आता सोडियमला 2ने गुणल्यामुळे झालं काय? सोडियमचे तर 2 अणू झाले इथे आणि तिथे पण, दोन्हीकडे इथे 2 आहेत आणि इथे 2 आहेत, ओके. परंतु ऑक्सिजनचा विचार केला तर ऑक्सिजनचा पण 1 अणू वाढला. इथे 4, बघा इथे 4 आणि 1 5 होते, पण आता किती झाले? 4 आणि ह्या 2ने सोडियमला गुणलं, पण ह्या दोघांना पण गुणलं जातं अनपेक्षितपणे, ओके. 2 गुणिले हा 1 किती झाले? ऑक्सिजनचे 2 झाले आणि हे 4 ऑक्सिजनचे 6 झाले इथे, ओके. हायड्रोजन किती झाले? हे 2 आणि हे 2 4 झाले. सल्फर 1च आहे. म्हणजे आता सोडियम आणि सल्फर तर दोघांचे अणू सारखे झाले दोन्ही बाजूला, पण ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे आता सारखे नाही आहेत, ओके. मग आता आपण काय करू, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे सारखे करण्याचा प्रयत्न करू. हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनचे इथे किती आहेत? हे 2 आणि हे 2 4 आहेत, ओके. मग आता इथे पण 4 करायचे असतील तर ह्या H2ला कितीने गुणावं लागेल? 2ने. 2ला 2ने गुणलं तर 4 होतील. म्हणून आपण H2ला 2ने गुणू, म्हणजे इथं 4 झाले हायड्रोजनचे अणू, ओके. आता आपण दोन्ही बाजूंना जर बघितलं तर सोडियमचे इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, ओके. दोन्हीकडं समान आहेत सोडियमचे अणू. ऑक्सिजनचा विचार केला तर ऑक्सिजनचे हे 2 आणि हे 4 6 आणि इकडे हे 4 आणि हे 2 6, ऑक्सिजनचे पण समान झाले. हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनचे हे 2 आणि हे 2 4 झाले आणि इकडे किती? हे 4 झाले. सल्फरचा विचार केला, सल्फरचा इथे 1 आणि इथे 1. म्हणजे आता हे समीकरण जे आहे ते संतुलित झालेलं आहे की दोन्ही बाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या जी आहे ती सारखी आहे. तर अशा प्रकारे आपण कुठलंही समीकरण जे आहे ते संतुलित करू शकतो, ओके.